5वीच्या वर्गात शिकणारी एक 11 वर्षाची मुलगी आईला म्हणते की आई माझ्या पोटात खूप दुखते। आई तिला काहीतरी झाडपाल्याचं घरगुती औषध देते, त्यानंही तिला फरक पडत नाही। मुलीच्या पोटात जास्त दुखायला लागतं। त्यावेळेस मग तिला दवाखान्यामध्ये घेऊन जातात। दवाखान्यात घेऊन गेल्याच्या नंतर डॉक्टर सांगतात की तुमची मुलगी 7 महिन्याची गरोदर आहे। त्या मुलीची आई रडायला लागते। आईला धक्का बसतो, घरातल्या सगळ्यांना शॉक बसतो। हे नेमकं काय झालंय? एक लहान मुलगी जिचं खेळण्याचं वय आहे, तीच मुलगी आता एका लहान बाळाची आई होणार, ही बातमी त्या परिसरामध्ये आसपास सगळीकडे पोहोचली। लोकांनी गर्दी केली। हे सगळं प्रकरण पोलिसांकडे गेलं। नेमकं त्या लहान मुलीसोबत चुकीचं काम कुणी केलं असेल? 11 वर्षाची मुलगी, तिला अजून कळतही नाही, जिचं खेळण्याचं बागडण्याचं वय आहे, त्या मुलीसोबत अत्याचार कुणी केला आणि ही सगळी नेमकी कहाणी काय आहे हे आपण आजच्या सत्य घटनेमध्ये पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी संदीप येनके पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, ही घटना आहे 29 जुलै 2026 ची। हरियाणा राज्यातील यमुनानगर या ठिकाणची ही घटना। यमुनानगरमध्ये एक औषधाची कंपनी आहे आणि त्या औषधाच्या कंपनीमध्ये अनेक कामगार आपल्या कुटुंबासह राहत असतात आणि याच ठिकाणी एक कुटुंब आहे। दोघं नवरा बायको कंपनीमध्ये काम करतात आणि त्यांना एक 11 वर्षाची लहान मुलगी आहे। ती मुलगी रोज शाळेत जायची, शाळेतून घरी यायची आणि त्या मुलीची आई वडील हे दोघंही फॅक्टरीमध्ये काम करत असतात। मित्रांनो, गरीब कुटुंब असेल आणि त्यांच्यासाठी पैसा किती महत्वाचा असतो हे लक्षात घ्यायला हवं। आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी, आपलं घर चालण्यासाठी दोघंही नवरा बायको त्या कंपनीमध्ये काम करत असतात आणि या कामामुळेच त्यांना त्यांच्या मुलीकडे लक्ष द्यायला जमत नाही। मुलीला ते सकाळी शाळेत पाठवतात, मुलगी शाळेतून घरी येते, आई वडील संध्याकाळी कामावरून येऊपर्यंत ती मुलगी त्याच ठिकाणी खेळत असते आणि ज्यावेळेस आई वडील घरी येतात त्यावेळेस मग त्या मुलीकडे त्यांना वेळ द्यायला भेटतो। 29 जुलैच्या दिवशी संध्याकाळी ती मुलगी अचानक आईला म्हणते की आई माझ्या पोटात खूप दुखते आणि याच्या आधीही ती अनेक वेळेस आईला म्हणली होती की आई माझ्या पोटात दुखते। त्यावेळेस आईनं असाच काहीतरी झाडपाल्याचं औषध दिलं होतं आणि त्यावेळेस त्या मुलीला तात्पुरता आराम वाटायचा आणि घरचेही मग त्या गोष्टीवरती जास्त विचार करत नव्हते। असंच 29 जुलैच्या दिवशीही त्या मुलीच्या पोटात दुखत होतं, परंतु या दिवशी तिला घरातील औषध दिल्यानंतरही त्या मुलीच्या पोटात दुखणं बरं होत नव्हतं। मुलगी रडायला लागली आणि मुलीला जास्त वेदना व्हायला लागल्यानंतर मग तिचे आई वडील त्या मुलीला एका दवाखान्यामध्ये घेऊन जातात। ज्यावेळेस दवाखान्यात घेऊन जातात आणि डॉक्टर चेक करतात त्यावेळी डॉक्टर एका धक्कादायक गोष्टीचा खुलासा करतात। डॉक्टर त्या मुलीच्या आई वडिलांना साईटला घेऊन सांगतात की तुमची मुलगी ही 7 महिन्याची गरोदर आहे। हे ऐकून मुलीच्या आई वडिलांना धक्का बसला। एक गरीब कुटुंब, आई वडील दिवसभर कामाला जात आहेत, पैसा पाण्यासाठी त्यांची मारामार चालू आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपली लहान मुलगी ही गरोदर आहे, जिचं खेळण्याचं बागडण्याचं वय आहे, अशा वयात ती प्रेग्नंट झाली आहे, ही बातमी ऐकून तिच्या आई वडिलांच्या पायाची खालची जमीन सरकली। दोघंही आई वडील रडायला लागले। मुलगी अल्पवयीन होती आणि हे सगळं प्रकरण पोलीस केसचं असल्या कारणानं दवाखान्यातील डॉक्टरांनी पोलिसांना बोलवलं। ज्यावेळेस त्या ठिकाणी पोलीस आले आणि पोलिसांनी मग या सगळ्या गोष्टीची चौकशी केली, त्यावेळेस ती मुलगी अतिशय घाबरलेली होती। मुलगी काहीही बोलायला तयार नव्हती। मग पोलीस त्या मुलीच्या आईला सांगतात तिला व्यवस्थित विश्वासात घेऊन तिला तुम्ही विचारा आणि मग ज्यावेळेस मुलीची आई त्या मुलीला विचारते की बाळा, तुझ्यासोबत कुणी चुकीचं काम केलंय का? तुला कोणी चुकीच्या ठिकाणी हात लावलाय का? तुला कोणी स्पर्श केलाय का? ज्यावेळेस मुलीची आई प्रेमानं त्या मुलीला जवळ घेऊन विश्वासात घेऊन विचारते त्यावेळेस मग ती मुलगी सांगते की ज्यावेळेस तुम्ही कामाला जायचात आणि मी शाळेतून घरी यायचे त्यावेळेस आपले जे कंपनीचे मालक आहेत त्या मालकांचा एक ड्रायव्हर त्या ठिकाणी यायचा आणि तो ड्रायव्हर काका मग घरी यायचा, माझ्याशी गोड बोलायचे आणि मग त्या ड्रायव्हरने केलेला सगळा प्रकार ती मुलगी तिच्या आईला सांगते। तो ड्रायव्हर असतो राकेश कुमार। हा जो राकेश कुमार आहे, या मुलीचे आई वडील कामाला गेले असताना ज्या ठिकाणी कामगारांच्या झोपड्या होत्या त्या ठिकाणी तो यायचा, या मुलीला गोड बोलायचा, तिला काहीतरी खायला द्यायचा आणि मग तिच्याशी चुकीचं काम करायचा। एक नाही, दोन नाही, अनेक वेळा त्या हरामखोरानं त्या मुलीशी वाईट काम केलं होतं आणि यातूनच मग ती मुलगी गरोदर राहिली होती। ज्यावेळेस ती मुलगी सगळा प्रकार सांगते त्यावेळेस मग पोलीस राकेश कुमारला पकडतात
आणि त्याच्यावरती केस दाखल करतात. त्यानंतर त्या मुलीला लहान मुलांचं संगोपन करणारं, सांभाळ करणाऱ्या संस्थेमध्ये घेऊन जातात. त्या ठिकाणी त्या मुलीचं बाळंतपण होतं. ती एका लहान मुलीला जन्म देते आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुलगी आणि आई दोघेही सुरक्षित असतात. आपल्या मुलांकडे लक्ष देणं किती गरजेचं आहे हे आपल्याला आजच्या या सत्य घटनेतून पाहायला मिळतं. काम महत्वाचं आहे आणि साहजिकच गरीब कुटुंबातील, मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांना कामाशिवाय पर्याय नसतो. पोटाची खळगी भरण्यासाठी, आपला संसार चालण्यासाठी त्यांना काम करावंच लागतं. परंतु या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देतानाही आपल्या मुलांकडे लक्ष देणं हे अतिशय महत्वाचं आहे. कारण सध्याचा जमाना हा कलियुगाचा जमाना आहे आणि आपण कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. आपल्या आसपास असणारे लोक, त्यांच्या मनात काय चाललंय आणि कोणाच्या मनात कधी काय वाईट येईल हे सांगता येत नाही. त्यामुळं आपल्या मुलांकडे लक्ष देणं हे अतिशय महत्वाचं आहे. मित्रांनो, आजची ही जी सत्य घटना आहे ही सांगून तुम्हाला घाबरायचं नाही, तर तुम्हाला सावध आणि सतर्क करायचं आहे. आपल्या समाजात अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे आपण सावध आणि सतर्क राहिलं पाहिजे. आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. आपले मुलं शाळेत जातात, त्या शाळेतल्या शिक्षकांबरोबर आपण वारंवार कॉन्टॅक्ट केला पाहिजे, संपर्क केला पाहिजे, शिक्षकांशी बोललं पाहिजे. आपले मुलं घरी कधी येतात, घरी आल्यानंतर ते कोणाबरोबर खेळतायत, ते कोणाच्या संपर्कात आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती आईवडिलांनी ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण जमाना हा बदललाय. जमाना हा विश्वास ठेवण्यासारखा राहिला नाही. मित्रांनो, आजची ही जी कहाणी आहे ही तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर जर तुमच्या मित्राचा, तुमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीचा वाढदिवस असेल तर तो वाढदिवस कमेंटमध्ये लिहा, त्या व्यक्तीचं नाव लिहा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होऊया. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया आपण अशाच एखाद्या नव्या सत्य घटनेमध्ये.